जय महाराष्ट्र मित्रांनो, भारत सरकार मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी यांच्यातर्फे समर इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे. खासियत याची अशी आहे की तुम्हाला गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांसोबत काम करायला मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे, अनुभव मिळणार आहे. मग तुम्ही कॉलेज स्टुडंट आहात, कॉलेज पास आउट आहात, तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यामुळे चांगली संधी आहे चांगला एक्सपिरियन्स गेन करायची. आता त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती सांगतोय कशा प्रकारे अप्लाय करायचं, कोण कोण अप्लाय करू शकताय, वयाची अट काय. त्याआधी अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय भारत सरकारच्या नॅशनल ई गव्हर्नन्स वेबसाईटवर घेऊन आलो आहे. इथे पण तुम्हाला सगळी माहिती मिळून जाईल आणि यांनी ऑफिशियल वेबसाईट आहे, इथे बघा ओपनिंग दिलं आहे, त्यामध्ये सुद्धा वाचू शकताय. नॉन टेक्निकल इंटर्नशिप प्रोग्राम आहे समर 2026, यासाठी अप्लाय करणं सुरू झालं आहे. ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन असणार आहे. यामध्ये पण माहिती दिली आहे. नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन, डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्यातर्फे इंटर्नशिप अपॉर्च्युनिटी आली आहे आणि यामध्ये सगळी माहिती दिली आहे. आणि जर का आपल्याला अप्लाय करायचं असेल तर हा फॉर्म आहे ज्याद्वारे आपण अप्लाय करू शकतोय. संपूर्ण माहिती सांगतोय. तर महत्त्वाच्या तारखा समजून घेऊ. तर तुम्ही बघू शकता या इंटर्नशिपची जी अनाउन्समेंट आहे ती मेच्या 3rd वीकमध्ये झाली होती. ॲडव्हर्टिजमेंट पण तेव्हाच पब्लिश झाली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जूनचा जो पहिला आठवडा आहे तोपर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. म्हणजे 7 जूनपर्यंत आपण फॉर्म भरू शकतोय. 7 दिवस आपल्या हातात आहे. फॉर्म भरण्यासाठी तुम्ही बिंदास भरू शकताय. ओके. त्यानंतर जे सिलेक्शन होणार आहे ते जूनच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये होणार आहे. त्याच्यानंतर जे कॉलेज स्टुडंट अप्लाय करतील त्यांचं 4थ्या आठवड्यात होणार आहे. आणि जी इंटर्नशिप आहे ते जुलै ते सप्टेंबर असणार आहे. म्हणजे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे 3 महिन्याची ही इंटर्नशिप असणार आहे, ज्याला समर इंटर्नशिप म्हणता. यासाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. ओके. त्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट वगैरे भेटणार आहे, ते तुमची इंटर्नशिप पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला मिळणार आहे. यासाठी अप्लाय कसं करायचं तर यांची ऑफिशियल वेबसाईट आहे, यावरून आपण अप्लाय करू शकतोय. अप्लाय करण्यासाठी कुठलेही चार्जेस नाही आहे, कुठलीही एक्झाम नाही आहे. तुम्ही ते जो फॉर्म भरणार आहात त्याच्या मेरिट बेसवर इथे सिलेक्शन असणार आहे, त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. सिलेक्शन कसं असणार आहे त्याची माहिती दिलेली आहे. इथे आपल्याला स्टायपेंड पण मिळतोय 15,000 रुपये प्रति महिना. मग 3 महिन्याची इंटर्नशिप आहे. मग 15-15-45 म्हणजे 45,000 रुपये तुम्ही मिळू शकता. ॲज अ कॉलेज स्टुडंट तुम्ही जर ही इन्कम करताय, मग तुम्हाला लॅपटॉप वगैरे घ्यायचा आहे, काही गोष्टी घ्यायच्या आहे, मोबाईल फोन घ्यायचा आहे, त्यासाठी नक्कीच तुम्ही हे यूज करू शकताय. त्यामुळे चांगली गोष्ट आहे. ओके. बाकी तुम्हाला इथे सर्टिफिकेट वगैरे मिळणार आहे जे की इश्यू होणार आहे नॅशनल गव्हर्नन्स यांच्यातर्फे. बाकी सगळी माहिती दिली आहे. अप्लाय करायचं असेल तर ही फॉर्म लिंक आहे बघा, यावर क्लिक केल्यानंतर हा फॉर्म ओपन होतोय. हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 जून 2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. आता यासाठी कोण कोण इलिजिबल आहे ते समजून घेऊ. मग तुमचं जे पण शिक्षण झालं आहे त्यामध्ये ॲटलिस्ट तुम्हाला 60% मार्क पडले पाहिजे, म्हणजे मागची जी एक्झाम दिली आहे त्यामध्ये. मग इथे बघू शकताय 10+2+3 म्हणजे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तुम्ही ते अप्लाय करू शकताय. किंवा तुम्ही प्री फायनल इयरला आहात इंजिनिअरिंगच्या, म्हणजे 10+2+4 पॅटर्नवर आहे तरी तुम्ही करू शकताय. किंवा प्री फायनल इयरला और फायनल इयरला डिप्लोमा सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे तरी करू शकताय. किंवा तुम्ही इथे बघा मास्टर डिग्री करताय तरी करू शकताय. म्हणजे जवळपास सगळ्यांसाठी अपॉर्च्युनिटी आहे. मग तुम्ही ग्रॅज्युएट आहात, मास्टर डिग्री करतायत, कॉलेज स्टुडंट आहात, तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. इथे बघू शकताय वेगवेगळे डिपार्टमेंटनुसार भरती आहे. म्हणजे पॉलिसी, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या नवीन नवीन योजना येत असतात, पॉलिसी येत असतात, त्यावर रिसर्च करायचं काम मिळणार आहे. मग पॉलिसी, डॉक्युमेंटेशन सपोर्ट, मेंटॉरिंग आणि रिपोर्टिंग ही पहिला रोल असणार आहे. यामध्ये तुम्हाला काम काय काय करायचं आहे त्याची माहिती दिली आहे. गुगल शीट झालं, एक्सेल शीट झालं, त्यावर डेटा मेंटेन करायचा आहे. स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग अँड ॲक्टिव्हिटी, गव्हर्नमेंटच्या ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात त्यात पार्टिसिपेट करायला मिळणार आहे. मग त्या रिलेटेड इथे तुमचं काम असणार आहे. डाटा ॲनालिटिक्सचं काम आहे, त्या रिलेटेड पोस्ट आहे. त्यानंतर अजून खाली स्क्रोल करा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे तर त्या रिलेटेड आहे. आणि अवेअरनेस आणि कम्युनिकेशन यासाठी पण जागा आहे. मग कंटेंट रायटिंग, डिझायनिंग, व्हिज्युअल सपोर्ट, कंटेंट रायटिंग यासाठी आहे, इथे तुम्ही अप्लाय करू शकताय. त्यानंतर कॅम्पेन, रिसर्च, इव्हेंट, जे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे इव्हेंट असतात त्याच्यासाठी तुम्हाला काम करायला मिळणार आहे. आणि पुढचा आहे ट्रेनिंग प्रोग्राम, यासाठी आहे, इव्हेंट मॅनेजमेंटसाठी आहे, डाटा प्रायव्हसी अँड सिक्युरिटीसाठी आहे,
त्याच्यानंतर इंटरनल लॉ ऑफ थिंग्स, न्यू इमर्जिंग टेक्नॉलॉजी, क्लाउड कम्प्युटिंग यामध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे तर यासाठी पण आहे. मग तुम्ही टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटमध्ये जाताय तर त्या रिलेटेड आहे. अशा तुम्ही बघू शकता टोटल 12 वेगवेगळ्या पोस्ट आहे ज्यामध्ये जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा ते आपल्याला सिलेक्ट करायचे. ओके, मग तुम्ही एलिजिबल असाल, यामध्ये तुम्हाला पाहिजे असेल तर डिटेलमध्ये वाचायचं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल, तिथून तुम्ही वाचून घ्या. तुम्ही एलिजिबल असाल, तुमच्या फॅमिलीमध्ये मित्रांमध्ये कोणी असेल त्यांना शेअर करा, त्यांच्यासाठी ही चांगली संधी असेल. तर काय करायचं आहे, या फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकली आहे, जस्ट तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे. इथे सगळी माहिती आलेली आहे. मग तुमचा ईमेल ॲड्रेस, फुल नेम, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे, तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे. 10वीमध्ये किती टक्के पडले ते टाकून घ्या, 12वीमध्ये किती टक्के पडले ते टाकून घ्या. त्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन यापैकी काय, म्हणजे BSc झालं आहे, BA झालं आहे, BCom झालं आहे, BE झालं आहे, BSc झालं आहे, तुमचं यापैकी किंवा सिमिलर डिग्री कुठली तुमची झाली आहे तुम्ही इथे ती लिहून घ्यायची आहे. त्यानंतर कुठल्या फील्डमध्ये करायचं आहे, एक्झाम्पल कॉमर्स आहे, सायन्स आहे, आर्ट्स आहे, इंजिनिअरिंग आहे, कशामध्ये स्टडी झाला आहे ते टाकून घ्यायचं आहे. ग्रॅज्युएशनमध्ये किती पर्सेंटेज पडले ते टाकून घ्यायचं आहे. ग्रॅज्युएट कुठल्या वर्षी झाले आहेत, 2025मध्ये झालं आहे, 2026मध्ये होणार आहे, 27मध्ये होणार ते टाकून घ्यायचं आहे. एनी स्पेशलायझेशन काय केलं आहे ते टाकू शकताय. त्याच्यानंतर प्रिव्हियस क्वेश्चन जे आहे ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं जे कॉलेज आहे ते NIRF रँकिंग किती आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर यावर क्लिक करू शकताय. सगळ्या कॉलेजची लिस्ट येईल, तुमचं कॉलेज किती नंबरच्या रँकिंगला ते बघू शकताय, तुम्ही टाकू शकता. म्हणजे 1 ते 100मध्ये, 150मध्ये, 200मध्ये, 200 अबोव ते तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन नेम, युनिव्हर्सिटी कुठून केलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. तुमचा प्रोफेशनल CV इथे अपलोड करायचा आहे. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, जर का तुम्ही कॉलेजमधून असाल तर तुमच्या HODकडे जायचं, सांगायचं की गव्हर्नमेंटची अशी इंटर्नशिप आहे, त्यासाठी मी अप्लाय करतोय, तुम्ही मला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट द्या. कॉलेज HOD देऊन टाकेल, कारण की कॉलेजचंच नाव मोठं होतं की आमचे स्टुडंट हे गव्हर्नमेंटची इंटर्नशिप करतायत, त्यामुळे ते इझिली देऊन टाकतात. ते सर्टिफिकेट तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला ही इंटर्नशिप का करायची आहे त्याची माहिती तुम्हाला द्यायची आहे. मग यापैकी कुठल्या ह्याच्यात जायचं आहे, पॉलिसीमध्ये जायचं आहे, स्ट्रॅटेजिक प्लॅनिंगमध्ये जायचं आहे, ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. 2 कुठले तुम्ही सिलेक्ट करू शकताय आणि सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकताय. त्यामुळे चांगली संधी आहे, गव्हर्नमेंट अधिकाऱ्यांसोबत काम करायला मिळतंय, एक्सपिरियन्स मिळतोय, सर्टिफिकेट मिळतोय. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये, मित्रांमध्ये कोणी इलिजिबल असेल नक्की त्यांच्यासोबत शेअर करा. आणि अशाच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अजून कुठल्या इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी पाहिजे आहे त्यावर कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.